नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. पहा, ही जी व्हिडिओ आहे ती खूप छोटी असणार आहे, परंतु महत्त्वाची माहिती यामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचना, थकीत अनुदान कधी जमा होणार, त्याचबरोबर आता नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती आहे. ज्यांना 2,500 रुपये आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशीच नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळेल. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर थकीत अनुदानासंदर्भात माहिती पाहण्यापूर्वी तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच दिव्यांग बांधवांना या महिन्यामध्ये 2,500 रुपये जमा झालेले आहेत आणि बऱ्याच दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये हप्ता वाढ होऊन सुद्धा फक्त आणि फक्त 1,500चा हप्ता जमा झालेला आहे. त्याचबरोबर मागच्या महिन्यात सुद्धा दिव्यांग बांधवांना काही दिव्यांग बांधवांना फक्त 1,500 रुपये जमा झाले होते. परंतु बरेच असे लाभार्थी आहेत ज्यांना मागच्या महिन्यामध्ये 2,500 न मिळता 1,500 मिळाले होते, परंतु या महिन्यात मिळालेले आहेत 2,500. आणि असेही लाभार्थी आहेत ज्यांना मागच्या महिन्यात सुद्धा 1,500 मिळाले होते आणि या महिन्यात सुद्धा 1,500, परंतु ते दिव्यांग बांधव आहेत. आता इतर लाभार्थ्यांना तर तुम्हाला माहीत असेलच की फक्त 1,500च मिळणार आहेत, कारण त्यांचं अनुदान वाढलेलं नाही. दिव्यांग बांधव सोडता सर्व लाभार्थ्यांना फक्त 1,500चा हप्ता जमा करण्यात येतो. परंतु दिव्यांग बांधवासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता आणि या निर्णयाची अंमलबजावणी झाली होती. ऑक्टोबर महिन्यापासून रुपये 2,500 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. पण आता या महिन्यात ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पहा. तहसील कार्यालयाकडून नेमक्या कुणाला सूचना आलेल्या आहेत, काय सूचना आलेल्या आहेत ती माहिती पहा. तर जी महत्त्वपूर्ण सूचना आहे ती सूचना म्हणजे तुमची KYC करून घेणं. KYC केल्याशिवाय हप्ता तुम्हाला वाढवून मिळणार नाही. वारंवार आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुम्ही दिव्यांग बांधव आहात, तुम्ही कागदपत्र दिलेले आहेत, परंतु तुम्हाला पैसे या महिन्यात सुद्धा फक्त 1,500 जमा झाले आहेत. तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, KYC पूर्ण करून घ्या. KYC केल्याशिवाय पैसे येणार नाहीत. KYC केली तरच पैसे तुम्हाला जमा होतील, वाढीव अनुदान. पहा, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ते म्हणजे तुमची KYC करण्यासंदर्भात लाभार्थ्यांना या अगोदर डॉक्युमेंट जमा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार लाभार्थ्यांनी काय केलेलं आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांचं अनुदान वाढलेलं आहे त्यांनी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ज्या सूचना आलेल्या होत्या त्यानुसार त्यांचं UDID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक ही सर्व डॉक्युमेंट सादर केलेले आहेत. पण ही सर्व डॉक्युमेंट मागच्या महिन्यामध्ये सादर करून सुद्धा त्यांना मागच्या महिन्यात सुद्धा पैसे आले नाहीत आणि या महिन्यात सुद्धा पैसे आले नाहीत. तर त्यांनी तातडीने KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. KYC केल्याशिवाय पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. बंधनकारक आहे KYC म्हणजे काय, या ठिकाणी पहा, तुमचं UDID जे कार्ड आहे, तुमचे दिव्यांग म्हणून ज्यावर नोंद आहे ती नोंद तुम्हाला म्हणजेच ते लिंक करून घ्यायचं आहे तुमच्या आधार कार्डशी लिंक केल्याने तुम्हाला हप्ता जो आहे तो वाढीव अनुदानाचा जमा होणार आहे. आणि याच्या सूचना लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत तहसील कार्यालयाच्या माध्यमातून. दिव्यांग बांधवांना या सूचना आहेत. आता थकीत अनुदान, नेमकं कोणतं थकीत अनुदान, तर आपण ज्या थकीत अनुदानाची चर्चा करत आहोत किंवा ज्याची माहिती पाहत आहोत ते अनुदान म्हणजे या ठिकाणी मागच्या महिन्यातलं 1,000 रुपये राहिलेले आणि आता या महिन्यात सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांचे 1,000 रुपये राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने जे 2,000 रुपयाचं अनुदान आहे हे आता काही दिवसापूर्वीचं म्हणजे मागच्या महिन्यातले आणि या महिन्याचंच हे अनुदान असणार आहे. हे 2,000 रुपये लाभार्थ्यांना सेपरेट जमा होतील का, सेपरेट जमा जर झाले तर ते कधी होणार, हे जे थकीत अनुदान आहे या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आणखीन कोणताही
जो नोटिफिकेशन आहे किंवा कोणतीही सूचना आहे ती पाहण्यास मिळालेली नाही. फक्त कागदपत्र जमा करण्यासंदर्भात तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या. त्यानंतर KYC करण्यासंदर्भात देखील सांगण्यात आलेलं आहे. ऑफिशियल नोटिफिकेशनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना या सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. फक्त तोंडी सांगून भागत नाही, कारण प्रत्येक लाभार्थी हा काही तहसील कार्यालयामध्ये जात नाही, तर इतर सोशल मीडियाची जी माध्यमं आहेत किंवा अनेक ठिकाणी यासारखे जे अपडेट मिळत असतात, तर यावर तुम्ही पाहत असता की त्यांना ही माहिती मिळत असते की KYC करायचे आहे बाबा, परिपत्रक आलेलं आहे. तर अशा ज्या सूचना आहेत त्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात, कारण ते प्रत्येकजण तहसील कार्यालयामध्ये जात नाही. तर अशा पद्धतीने परिपत्रक म्हणा, नोटिफिकेशन म्हणा, काहीतरी जारी करून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आल्या पाहिजे होत्या KYC संदर्भात, परंतु तसं प्रत्यक्षात झालेलं नाही. KYC करायची आहे, पण ते तोंडी सांगण्यात येत आहे, लेखी कुठंही आणखीन सांगण्यात आलेलं नाही. लेखी सांगितलं तर लोक लवकर ती प्रोसेस करून घेतात. जसं उदाहरणार्थ लाडकी बहीण योजनेचं पहा. लाडकी बहीण योजनेची KYCची मुदत पुन्हा एकदा वाढलेली आहे. KYC करण्यासाठी एकाच वेळी अनेक लोक ट्राय करतात, त्यामुळे साईट जी आहे ती स्लो चालते. अशा अनेक गोष्टींमुळे पुन्हा एकदा लाडकी बहीणची KYC वाढलेली आहे मुदत. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना देखील तशाच प्रकारे KYC करणं बंधनकारक आहे. दिव्यांग बांधवांना त्यांची दिव्यांग म्हणून नोंद करणं गरजेचं आहे. जर त्यांची अगोदर नोंद नसेल तर त्यांना फक्त हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑफिशियल नोटिफिकेशन काढून या सूचना द्यायला पाहिजे होत्या, परंतु सरकारने असं केलं नाही. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून फक्त तोंडी सांगण्यात येत आहे की तुमची KYC बाकी आहे, तुम्ही KYC करून घ्या. KYC केल्याशिवाय पैसे जमा होणार नाहीत. तर ज्यांची राहिलेली आहे त्यांनी KYC करून घ्यायची आहे. हप्ता मिळण्यासाठी गरजेचं आहे. या महिन्यात जरी तुम्हाला 1,500 रुपये जमा झाले असतील, तर तुमचे या महिन्यातले 1,000 आणि मागच्या महिन्यातले 1,000 अशा पद्धतीने 2,000 रुपयाचं जे अनुदान तुमचं राहिलेलं आहे तेही तुम्हाला जमा होईल. आता त्या संदर्भात शासन कुठलं परिपत्र काढतं, कुठला निर्णय घेतो, हेही महत्त्वाचं आहे. जसा काही निर्णय जारी होईल तसे तुम्हाला माहिती पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका.